coming up next. केक कटिंग झालेली आहे आणि आता आपण आपला प्रोग्राम चालू करणार आहोत थोडा गप्पांचा. हे बघा मुलं सगळे जमलेले आहेत या ठिकाणी. काय खातायत हे लोक? अच्छा, जेवणच करतायत. त्या आपल्या दीपिका वहिनी एसकेच्या. हे बघा एसकेचं किचन. एसके इज रॉकिंग इनसाइड. तर मुलं तिकडे जेवण करतायत तोपर्यंत आपण आपली जागा बघूया जिथे आपण बसू शकू. बॉईज खूप दिवसांनी भेटलोय आपण. तर आम्ही टेरेसवर जाणार आहे एसकेच्या. असा प्लॅन झालेला आहे. खारघरमध्ये पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता हे घर आहे आपला फ्रेंड एसकेचं, नवी मुंबई खारघर येथे. तर आपण 6 वाजता या ठिकाणी थकून भागून पोहोचलो मुंबईवरून पूर्ण प्रवास करून. आणि हे बघा, हे आहे आपल्या मित्राचं घर. पूर्ण सिंगल बिल्डिंग आहे त्यांची. ह्या त्याच्या गाड्या आहेत त्यांच्या घरातल्या. आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे या ठिकाणी बघू शकता. वर जाऊन थोडा आराम केला आपण एसकेच्या घरामध्ये. चहा वगैरे केला, स्नॅक्स. आणि आता आपण निघालोय इस्कॉन टेम्पल खारघर बघण्यासाठी. तर चला बघूया काय आहे आणि कसं आहे हे टेम्पल. गार्डन. तर हे बघा गार्डन कसं आहे एसकेच्या घरचं. प्राप्ती काढ. तर हे बघा, ह्या बिल्डिंगच्या पाठीमागं असलेलं गार्डन. कसं वाटलं? हॅलो फ्रेंड्स, तर आपण फायनली खारघरमध्ये आहोत, तुम्ही बघू शकता. आणि आपण जात आहोत इस्कॉन टेम्पल. हे एक मुंबईमधलं सगळ्यात एक मोठ्या टेम्पल पैकी एक आहे. काय इस्कॉन टेम्पल बद्दल सांग तुमच्या इथे काय आहे खारघरचं? आणि खारघरचं इस्कॉन टेम्पल हे त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की भारतातलं एशियामधलं सगळ्यात चांगलं मंदिर, मोठं मंदिर आहे. अजून त्यांचं काम बाकी आहे, पण जेवढं काम झालं तेवढं आपण बघूया. चांगलं मंदिर आहे बघण्यासारखं. खूप कन्व्हिन्स करून आणले या पब्लिकला. आम्ही पब्लिककडे बघू शकता तुम्ही. त्यातला आमचा मेन थकले भागलेले आमचे मेन लीडर साई जपले घरी. त्यामुळे आम्ही जेवढे आलो तेवढे आलो. आता बघूया पुढच्या मंदिरामध्ये आपण कसं कसं आहे. त्यांना ओरतीत वाटलं पाहिजे, नाही तर मला शिवाय घालतील. बघूया आपण पुढे, ठीक आहे. तर चला, आता आपण आलेलो आहोत इस्कॉन टेम्पलच्या गेटवरती. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे ते. आपले काही मित्र पण आपल्याला या ठिकाणी जॉईन करणार आहेत, कॉलेजचे फ्रेंड्स. त्यांची आपण या ठिकाणी वाट बघतोय आता. गेट नंबर 1. तर मंदिरामध्ये आपण एंट्री केलेली आहे इस्कॉन. आणि तुम्ही बघू शकता बाहेरच इथे शू रॅक आहे. इथे आपण शू रॅक मध्ये चप्पल ठेवलेल्या सगळ्यांनी. आणि हे मंदिर बघा पाठीमागं आहे, खूप मोठं मंदिर. ते खरं तर आशिया खंडातलं सगळ्यात मोठं इस्कॉनचं मंदिर होणार आहे. अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहेत बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी. तर चला बघूया आतमध्ये कसं आहे हे मंदिर. सध्या इथून दिसत नाही क्लिअरली, पण थोडं पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो, आत्ताच मिळालेली माहितीनुसार हे आहे इस्कॉनचं सेकंड लार्जेस्ट बिगेस्ट टेम्पल. खूप मोठा आहे एरिया, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आपण आता मध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो काय आहे ते. क्राऊड भरपूर आहे या ठिकाणी खारघरमध्ये. सो फायनली आपण पोहोचलो आहोत गेटवरती. एसके कुठे एंट्री पॉइंट कुठे? चला दाखवा. आधीच चल पुढे. आता आपण या ठिकाणी गॅदर होऊया आणि सगळे सोबत जाऊया या ठिकाणी. सगळ्यांना येऊ देत. आहे समोर आहे, चला.
तर एंट्रीलाच हे बघू शकता. चला हळूहळू चल, जास्त हे नको करू, हळूहळू पकडून चल. तर आम्ही आता दिवसभर चालून चालून प्रीती थकलेली आहे, त्याच्यामुळे चालायला प्रॉब्लेम होतोय. वाव, काय मस्त असा इथे वातावरण आहे, बघू शकता, भक्तिमय वातावरण पूर्णपणे. हे बघू शकता इथून. वाव, छान आहे मध्ये मंदिर. हे बघा, हा मंदिराचा परिसर आहे, खूपच छान असा. मंदिर कमी आहे, टुरिस्ट डेस्टिनेशन जास्त. हो, छान आहे. इकडून खूप छान व्ह्यू आहे मंदिराचा, मोठी साईज आहे. आणि हा बघा, वाव, खरंच मित्रांनो, हे आहे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं इस्कॉन टेम्पल खारघर येथे. तर पटकन 10 मिनिटाच्या आत आपलं दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं. आणि खूप छान मंदिर आहे, खूप छान वातावरण आहे या ठिकाणी. मस्ट विजिट असं हे टेम्पल आहे. खूप लोक या ठिकाणी भक्तीमध्ये बघू शकता मग्न आहेत. हे खूप छान असं हे वातावरण, मजा आली आम्हाला, खूप छान वाटलं. आता आपण घेतलेले आहेत आपले शूज, चप्पल, दर्शन झालेलं 1 तासाच्या आत. आणि आता आपण जातो आहोत परत आपल्या मित्र SK च्या घरी. तर मित्रांनो, आपलं झालेलं आहे सगळं जेवण वगैरे. आपल्या फॅमिली मेंबर्स बसलेले आहेत. तर आपण आता आपला मित्र SK त्याला ऑफिसला सोडून येणार आहोत आणि नंतर झोपणार आहोत. चल जाऊया CBD बेलापूर. तर आपली आता झालेली आहे गेट टुगेदर. हा आपला मित्र SK जात आहे ऑफिसला, नाईट शिफ्टला, बेलापूर, नवी मुंबई येथे. आणि आपण त्याला ड्रॉप करायला चाललोय आज. चला, आपण कारने जातोय, तो बाईकने, कारण त्याला सकाळी वापस यायचंय. चला जाऊया बेलापूर. तर चला, आपण आहोत गाडीमध्ये, जात आहोत बेलापूर SBI ऑफिस मध्ये. हे आपले मित्र पुढे बाईकवर आहेत, SK, त्याचे नाईट शिफ्ट असल्यामुळे तो जातोय. तर आपण त्याला फॉलो करूया आणि आपण त्याच्या ऑफिस पर्यंत जाणार आहोत त्याला ड्रॉप करायला. तर आपण सोडलेलं SK ला त्याच्या ऑफिस मध्ये. वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि आता आपण जाणार आहोत आपल्या घरी, म्हणजे SK च्या घरी. हे बघा, बेलापूर नवी मुंबई रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी. आणि हे आहे SK चं ऑफिस. तर आपण ड्रॉप केलेलं, त्याची नाईट शिफ्ट होती, 12 वाजत आलेले आहेत. चला आता आपण वापस जाऊया घरी आणि उद्या बघूया काय करायचं ते. चला, गुड नाईट. रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि आपण आलोय आता पान शॉप वरती, पण आपल्याला घरी घेऊन जायचे पान. आपण गाडी पार्क केलेली आहे बेलापूर CBD नवी मुंबई. चला बघूया, हे हॉटेल चालू आहे रात्री 12 वाजता सुद्धा. तर इथं आपण घेऊया पान आणि जाऊया घरी. मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? तर आता सकाळ झालेली आहे, आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आपण जाणार आहोत आता आपल्या कॉलेजकडे, जे नवी मुंबईच्या कामोठे एरियामध्ये आहे, MGM. 15 वर्षानंतर आपण आपल्या कॉलेजला व्हिजिट करणार आहे. आता आपण बॅग वगैरे भरून रेडी आहेत
हे बघा सगळेजण रेडी आहेत. एस के येणार आहेस MGM कॉलेज बघायला? कॉलेज बद्दल काय बोलायचं? एमजीएम कॉलेज म्हणजे आपले अतिशय चांगली अचिव्हमेंट होती आपली. त्यामध्ये अतिशय चांगले दिवस आपल्याला अनुभवास भेटले आणि आम्ही खूप त्यामध्ये शिकलो आणि खूप अनुभव भेटले. आणि त्यामुळं हे सगळं खोटं आहे, टोटल खोटं आहे. माझ्यासाठी एक ते पूर्ण वाईट स्वप्न होतं आणि मला ते अनुभवायचं नाहीये. धन्यवाद. तू जा. मी त्या रोडवरून जाताना पण असं जातो मित्रांनो, कॉलेजकडे बघत पण नाहीये. धन्यवाद, आभारी आहे खरंच. चला तर आम्ही जाणार आहोत आता कॉलेजकडे. एसकेच्या खूप चांगल्या मेमरीज आहेत कॉलेज बद्दल, त्याच्यामुळं एसके बोलतोय कॉलेजला येत नाही, मी कुठं पण येतो. एसकेने बरेच वर्ष कॉलेजमध्ये स्पेंड केलेत. त्याला कंटाळा आलेला आहे. चला आम्ही जाणार आहोत आता थोड्याच वेळात. चला बघूया आपलं कॉलेज आज कसं आहे. चला निघू. एसके थँक्स फॉर होस्टिंग पार्टी. एकदम मजा आली. आणि आता नेक्स्ट पार्टी आपण कुठेतरी बाहेर पुण्याला किंवा विला. हे बघा आपल्या एसकेच फ्लॅट नाही मित्रांनो, ही पूर्ण बिल्डिंग ही एसके अँड फॅमिलीची ही पूर्ण बिल्डिंग आहे नवी मुंबई येथे. बघू शकता. तर खूप स्पेस होते. चला उशीर होते. तर आता आपण जाणार आहोत कामोठे नवी मुंबई, जिथं आपलं कॉलेज आहे. कॉलेजची टूर करून मग आपण पुण्याला वापस जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत आमच्या खूप पुराण्या एरियामध्ये, कामोठे एरिया. आणि कॉलेजमध्ये जाण्याच्या अगोदर माझा एक आत्याचा मुलगा आहे, आत्ते भाऊ संदीप, तो कामोठ्यामध्ये राहतो या ठिकाणी. त्याच्याशी आपण भेटणार आहोत आता. त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये जाणार आहोत. दुपारचे 12 वाजून गेलेत. ऊन कडक पडलेलं आहे एकदम. हे बघा कामोठे एकदम डेव्हलप झालं हो. इथे काहीही नव्हतं, खाडी एरिया होता पूर्ण, पण आता ओळखायला येत नाही आहे सगळं. चला संदीपला भेटू आणि मग आपण बघूया, कॉलेजमध्ये जाऊ आणि मग तिथून पुण्याला जाऊया. गरिश्मा बाय कर, बाय बाय कर आम्हाला. बाय कर, तुझा व्हिडिओ बनवू आपण. बाय कर ना. चला चल बाय बाय. कॉलेज प्लस इंजिनिअरिंग कॉलेज होतं हे. तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहे आमचं इंजिनिअरिंग कॉलेज MGM कॅम्पस कामोठे नवी मुंबई. तर या ठिकाणी सगळे कॉलेज होते. 15 वर्षानंतर आपण आलो आहे ना इथे, जवळपास 15 वर्ष झाले. तर आपण मुंबईला फिरायला आलो होतो. सगळं पूर्ण चेंज झालेलं आहे. तर आपण एकदा बघूया काय काय आहे गाडी पार्क करून. तर मित्रांनो आपण आलोय आता आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, MGM कॉलेज कामोठे नवी मुंबई इथे. तर हा कॅम्पस बघू शकता. हे सगळं 15 वर्षानंतर आम्ही इथं जवळपास आलोय आणि काही ओळखायला येत नाहीये. फक्त ही पाठीमागची बिल्डिंग बघता, ती एकच बिल्डिंग होती अगोदर. आणि आता तुम्ही चारी बाजूनी बघा, पूर्ण एरिया हा असा डेव्हलप झालेला आहे. खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत या ठिकाणी. हे साई इथं काहीच नव्हतं. हे दाखव इकडे. हा मोकळा एरिया होता, आम्ही इथं बसायचो पहिलं. कोणती इंजिनिअरिंगच्या ह्या गोष्टी करायचो. हा ते लाकडाचं हे करायचो, वेगवेगळे प्रोजेक्ट असायचे फर्स्ट इयरला. तर हे आमचा गेट होता आणि पलीकडे कॅन्टीन होती. हा गेट आणि हा मेन गेट होता आणि इथून आम्ही मध्ये जायचो. हे कॉलेजचे क्लासरूम हे नव्हतं, हे नवीन आलंय. आणि इकडे आपलं प्लेग्राऊंड होतं आणि हॉस्टेलची बिल्डिंग होती या साईडला. तर हे सगळा कॅम्पस आहे आणि हे पण नवीन बिल्डिंग झाली, MGM हॉस्पिटल. हो हो. आमचं मित्रांनो आपण आलोय आता खोपोली इथे आलोय. आपल्याला जायचं गगनगिरी मठामध्ये बघायला जाता जाता खोपोलीचा प्रसिद्ध गगनगिरी मठ. पण आपल्याला लागलेले आहेत भुका आणि आता वाजलेले आहेत 4. तर आपण करणार आहोत लंच. कुठे तर खोपोलीच्या अलीकडंच आहे, ओल्ड हायवेवरती UK म्हणजे अंकल्स किचन नावाचं रेस्टॉरंट आहे. आपण तिथे करणार आहोत लंच आणि मग जाणार आहोत पुढे. चला बघूया कसं आहे या ठिकाणी लंच वगैरे. तर मित्रांनो आपलं आता चालू आहे लंच. तुम्ही बघू शकता आपण व्हेज मेनू मागवलं आहे.
तर आता जेवण झाल्यानंतर आपण तुम्हाला या इथला रिव्ह्यू शेअर करणार आहोत हॉटेलचा. चला पुढे जेवण करूया. मित्रांनो, आपण आता जेवण केलेलं आहे अंकल्स किचन ना, UK खोपोलीच्या पुढं. जेवणाची टेस्ट चांगली होती, पण थोडंसं कॉस्टली आहे. म्हणजे 1.5x, दीडपट तुम्हाला या ठिकाणी चार्जेस आहेत. पण ठीक आहे, आता हायवेचं रेस्टॉरंट असल्यामुळं तेवढे तुम्हाला प्रीमियम ॲडजस्ट केलेलं आहे. फक्त एक गोष्ट खटकली, आम्ही मागवला होता आलू पराठा आणि यांनी फक्त आलू पराठा दिला, त्याच्यासोबत काहीच दिलं नाही. त्याच्यामुळं मग ते थोडी गोष्ट, एवढं मोठं हॉटेल आहे, तुम्ही आलू पराठा देता 150 रुपयाला, त्याच्यासोबत दही पण देत नाही, असं ते पहिल्यांदा थोडं खटकलं मला. दही कितीला दह्याची वाटी मागवली 110 रुपये. अरे एक वाटी दही 110 रुपये, हे थोडंसं जरा जास्त आहे, म्हणजे गरजेपेक्षा जास्त प्रीमियम आहे. त्याच्यामुळं मेनू कार्ड बघूनच डिसाईड करा. चला निघूया पुढं. तर मित्रांनो, जेवण झाल्यानंतर आपण खोपोलीच्या या गगनगिरी मठाजवळ आलोय. या ठिकाणी भरपूर असं बघा, खूप पब्लिक आलेली आहे संडेमुळं. आणि या नदीला पाणी बघा, कारण इथं खूप सारे वॉटरफॉल आहेत खोपोलीच्या या पलीकडे डोंगरामध्ये, आणि त्याच्यामुळे इथं इतके सारे वॉटरफॉल आहेत. तर आपण आता गगनगिरी महाराजाचा मठ बघणार आहोत आणि महाराजांचं दर्शन घेऊन आपण घरी जाणार आहोत एक्सप्रेस हायवेने. बघू शकता या ठिकाणी किती छान हे आहे पाणी, पाण्याचा फ्लो बघा किती आहे या ठिकाणी. तर आपण आता गाडी पार्क केलेली आहे, तुम्ही बघितलं असेल, आणि आपण चाललोय आता मठाकडे. तर हा आहे गगनगिरी महाराजांचा मठ. गर्दी बघा किती आहे या ठिकाणी, गर्दी भरपूर आहे आज संडेमुळं. पाणी पण भरपूर आहे या ठिकाणी. वॉटरफॉल आहेत मित्रांनो 4-5 तिकडे डोंगरामध्ये तुम्ही बघू शकता. छोटे 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 भरपूर असे वॉटरफॉल आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी एवढी गर्दी असते खोपोलीमध्ये. हे बघा या ठिकाणी किती छान असं पाऊस पाणी आहे. ते बघा माकड कसं पाणी पित आहे त्या ठिकाणी. चला पुढे जाऊ. समाधी इथंच आहे समोर, हेच आहे होय. पाऊसच पाऊस चालू आहे भरपूर. काय नाही, थांबा थोडा वेळ, जाऊ 5 मिनिटांनी. हे बघा इकडे मठाच्या मधोमध नदी वाहत आहे भरपूर. हे गगनगिरी महाराजाचं मंदिर आहे, या ठिकाणी समाधी आहे, आणि या ठिकाणी हे भरपूर असं पाणी वाहत आहे.